आज आपण मस्त अशी गवारीची शेंगाची सुकी भाजी डब्यासाठी झटपट कशी प्रकारे तयार करायचं ते पाहणार आहे। तर सर्वात आधी व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत नक्की बघा। तर इथं मी मस्त अशी हिरवीगार गवारीची शेंग घेतलेली आहे। तर सर्वात आधी आपण गवारीची शेंगला साफ करून घेऊया। शेंगा आपण अशा प्रकारे छोटे छोटे तुकड्यामध्ये कट करून घेणार आहे, पाहू शकता अशा प्रकारे। हे मागचं पुढचं डेट आपल्याला काढून टाकायचं आहे। काही शेंगाला शिरा सुद्धा असते अशा प्रकारे, ते सुद्धा आपल्याला काढायचं आहे, जेणेकरून खाताना आपल्याला भाजी दातात अडकणार नाही। म्हणून शेंगा व्यवस्थित साफ करायचं आहे आधी, पाहू शकता अशा प्रकारे। आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया। सर्व शेंगा अशा प्रकारे आपण साफ करून घेऊया। पाहू शकता आपण सर्व शेंगा बारीक असे साफ करून घेतलेले आहे। हे शेंगाला आपण स्वच्छ धुवून घेऊया 2 पाण्याने। गवार आधी आपण स्वच्छ धुवून घेऊया। गवार धुवून घेतलेत आपण 2 पाण्याने। आता आपण काढून घेऊया प्लेटमध्ये। गॅसवर आपण टोप ठेवले, टोप्यामध्ये 1 गिलास पाणी टाकलेले आहे पाणी गरम करायला। त्याच्यात आपण अर्धा चमच मीठ टाकूया आणि ही धुतलेली शेंग टाकूया। शेंग थोडीशी बॉईल करून घ्यायची आपल्याला 50%। शेंगाला मस्त उकळी आली आहे, 1-2 मिनिट आपण शिजून देऊया, जास्त नाही शिजवायचं। आपलं शेंगा तिकडे शिजतंय तोपर्यंत आपण इकडं फोडणी घालून घेऊया। सर्वात आधी तर गॅसवर कढाई ठेवले, कढाई आपली गरम झाली आहे, त्याच्यामध्ये 1 पळी ऑइल टाकून घेऊया। ऑइल गरम झालं की लगेच आपल्याला जिरा टाकायचा आहे थोडा, थोडीशी मोहरी, बारीक चिरलेला लसूण, थोडासा कढीपत्ता। कढीपत्ता लसूण छान भाजून घ्यायचे लालसर, चांगलं लसूण आणि ते लाल झाले। आता आपण कांदा चिरून घेतलेला टाकूया। कांदा थोडासा मोठा मोठा चिरलेला आहे मी, पाहू शकता। गवारीमध्ये थोडासा कांदा मोठा मोठा चांगलं वाटतं। कांद्याला छान परतून घ्यायचं आहे 2 मिनिटं। कांदा बघू शकता आपला छान असं लाल भाजलाय। आपण त्याच्यामध्ये टोमॅटो ॲड करूया बारीक चिरलेला। टोमॅटो सुद्धा छान परतून घ्यायचा आहे 2 मिनिटं। टोमॅटो टाकल्यानंतर आता आपण अर्धा चमच चवीनुसार मीठ टाकायचं आहे। ही गवारीची शेंग साधी आणि सोपी, खूप छान चवीला अप्रतिम टेस्ट लागते। कांदा टोमॅटो आपला परतलेला आहे, परतून घेतले। आपण त्याच्यामध्ये मसाला ॲड करूया बेसिक सारे। थोडीशी हळद, थोडीशी लाल तिखट, 1 चमच धना पावडर, चवीनुसार गरम मसाला, 1 चमच काश्मीरी लाल पावडर, थोडासा भाजलेला जिरा पावडर। सर्व मिक्स करून घेऊया, 2 मिनिटं परतून घेऊया। थोडासा याच्यात पाणी ॲड करूया। छान ऑइल सेपरेट होईपर्यंत मस्त परतून घेऊया। पाहू शकता शेंगा आपल्या उकडून झालेले आहे। शेंगात पाणी तितकंच टाकायचे जितकं शेंगातच मुरून जाईल। बघू शकता अगदी थोडंसं पाणी राहिलं आहे आपलं खाली, जो पण पाणी आपण भाजीत यूज करणार आहे। बघू शकता मस्त आपला मसाल्याला ऑइल सुटलंय। आता आपण त्याच्यामध्ये शेंगा टाकून घेऊया। शेंगा छान मिक्स करून घ्यायचं आहे। शेंगाला 2 मिनिटं मसाल्यातच परतून घ्यायचं आहे।
बघू शकता मस्त आपले शेंगा फ्राय झालेले, ऑइल पण सेपरेट झालेले आहे। त्याच्यामध्ये आपण 1 चम्मच, अगदी छोटासा चम्मच आहे त्या चम्मचने मी बेसन टाकणार आहे। हे बेसन भाजलेलं आहे। त्याच चम्मचने 2 चम्मच शेंगदाण्याचा मोठा मोठा वाटलेला कूट टाकायचा आहे आणि सर्व आपण मिक्स करून घेऊया। पाहू शकता किती सुंदर आपली भाजी, मस्त असं भन्नाट वास सुटलाय। गवार जर कोणाला आवडत नसेल ना तर अशा पद्धतीने एकदा तुम्ही नक्की बनवून द्या। मस्त असं गवार तुम्हाला परत परत बनवायला सांगते। आता आपण 1-2 मिनिटं परतून देऊया। वरून आपण अगदी थोडासा गरम पाणी ऍड करणार आहे, म्हणजे थोडीशी आपली गवार ढिल्ल होईल, लय सुक्की सुद्धा होणार नाही, अगदी सुक्की पण नाही खाऊ वाटत। त्यामुळे थोडीशी अगदी ढिल्ली करायची आपल्याला। थोडीशी लबलबीत झाली ना भाजी तर 1 नंबर भाकरी सोबत चपाती सोबत आपल्याला खायला मस्त लागते। पाहू शकता 1 मिनिट आपण आता ऑइल सुटायपर्यंत शिजवून देऊया। बघू शकता मस्त अशी आपल्या भाजीला ऑइल सेपरेट झालेलं आहे। 1 नंबर रेडी झालेली आहे आपली भाजी, आता तयार आहे। इथं आपण गॅस बंद करून टाकूया। सर्वात आधी इथं कोथिंबीर टाकून घेऊया। बारीक चिरलेली फ्रेश कोथिंबीर आहे, ती मिक्स करून घेऊया। बघू शकता किती सुंदर रेडी झाली आपली भाजी, मस्त असं भन्नाट वास सुटलेला आहे। एकच नंबर लबलबीत मस्त असं चविष्ट भाजी गवारीची, एकदम साधी आणि सोपी आहे। तुम्ही पण अशा पद्धतीने नक्की बनवा। मस्त असे डब्याला इकडे तिकडे आपल्याला कुठं लांब जरी जायचं असलं ना तरी सुद्धा ही भाजी आपण डब्याला कॅरी करून नेऊ शकतो। 1-2 दिवसासाठी आरामशीर राहते। कशी वाटली गवारीची शेंगची भाजी तुम्हाला नक्की कमेंट करून कळवा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि फॉलो करायला विसरू नका। बाय बाय।